नमस्कार. काजल कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत इडली. इडलीसाठी इथे मी 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे. 3 वाटी तांदूळ घेतलेले आहे. 1 वाटीला थोडंसं कमी उडीद डाळ घेतलेली आहे. 3 ते 4 पाण्याने तांदूळ आणि उडीद डाळ दोन्ही धुवून घ्यायचे आहेत. भिजत 4 ते 5 तास घालायचे आहे. तर इथे 4 तास तांदूळ उडीद डाळ भिजून झालेले आहेत. 1 वाटी पोहे पण धुवून भिजवून घेतलेले आहेत. आता आपण ह्याचे वाटण करून घेणार आहोत, बारीक पेस्ट. तर तांदूळ बारीक करण्यासाठी तांदूळ भिजवलेलं तेच पाणी घ्यायचं आहे, दुसरं पाणी घ्यायचं नाही. हे असं बघा बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. 1 वाटी उडीद डाळ भिजवलेली घेतली आहे. पोहे 1 वाटी. आता हे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर मी अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. आता ही याच्यामध्ये मिक्स करायची आहे. तर मी हे असं पीठ तयार करून घेतले आहे. हे बघा इडलीचं पीठ किती छान तयार झाले आहे. तर आपल्याला लागल तेवढं एका भांड्यात काढून घ्यायचं. त्याच्यानंतर मीठ चवीनुसार टाकायचं. पूर्ण पिठामध्ये मीठ टाकायचं नाही. आता हे भांड्याला असं तेल लावून घ्यायचं आहे. तर आता आपण इडली वाफवायला गॅसवरती ठेवणार आहे 10 ते 15 मिनिटं. इडली आपण आता वाफवायला ठेवली आहे. आणि इथे आपण चटणीची तयारी करणार आहोत. त्याच्यासाठी मी घेतलेले ओल्या नारळाचं खोबरं चिरून बारीक घेतलेले आहे. 1 नारळ घेतलेला आहे. अर्धी वाटी भाजकी चणा डाळ घेतलेली आहे. चिंच घेतलेली आहे. 10-12 मिरची घेतलेली आहे. थोडासा लसूण घेतला आहे. तर आपण आता हे सगळं मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. पेस्ट करून घेतलेली आहे. नंतर आपल्याला तडक्यासाठी कढीपत्ता, मोहरी, 1 वाटी छोटी तेल ह्याचा आपण तडका देऊन ह्याच्यामध्ये आपण वतणार आहे. तडका दिलेला आहे. आता हा तडका या पेस्टमध्ये मिक्स करणार आहोत. अशा पद्धतीने जर तुम्ही चटणी केली ना खूप सुंदर होते चटणी. एकदा ट्राय करून नक्कीच बघा. 10-15 मिनिटं इडली आपण वाफवून घेतलेली आहे. किती खुसखुशीत आणि मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे. हे बघा तुम्ही. इडली आणि चटणी तयार आहे. या खायला.